Hello students, I am Mani PB from SGM College Karad. In previous video lecture, we are discussed the passive components. So now onwards we are discuss the active components. So passive components are resistor, capacitors and inductors. So active components are all the semiconductor devices like LED, diodes, gates. All these are the semiconductors or made from a semiconductor or a active components. So first of all we are discuss what is mean by the semiconductor. So semiconductor means the conductivity is placed in between the inductor and a insulator. The semiconductor means the conductivity is placed in between conductor and insulator. So conductor means the conductor म्हणजे असे कंपोनंट असा मटेरियल ज्याच्यातून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्यांना काय म्हणणार आपण कंडक्टर. आणि इन्सुलेटर म्हणजे काय, जर असा मेटल किंवा असे हे ज्याच्यातून करंट फ्लो होत नाही त्यांना काय म्हणणार इन्सुलेटर. सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर ज्याची कंडक्टिव्हिटी इन बिटवीन असते कंडक्टर अँड इन्सुलेटर त्यांना काय म्हणणार आपण सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मध्ये काय असतं, तर सेमीकंडक्टर ज्यावेळेस असतो 0 डिग्री टेम्परेचरला त्यावेळेस तो ऍक्ट करतो ॲज अ इन्सुलेटर. म्हणजे ज्यावेळेस सेमीकंडक्टर मटेरियल हे असणार आहे 0 डिग्री टेम्परेचरला त्यावेळेस तो ऍक्ट करणार ॲज अ इन्सुलेटर. पण ज्यावेळेस आपण त्याला काही प्रमाणामध्ये हीट जसे जसे आपण त्याला देत जाऊ तसं तसं काय होणार की त्याची कंडक्टिव्हिटी काय होत जाणार, इनक्रीज होत जाणार. सो सेमीकंडक्टर आर क्लासिफाइड इन अ 2 टाइप्स. सेमीकंडक्टर are classified in 2 types. First type is intrinsic semiconductor and second type is extrinsic semiconductor. So intrinsic semiconductor means the pure semiconductor. Intrinsic semiconductor means the pure semiconductor and extrinsic semiconductor means the impure semiconductor. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काही इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर तयार केला जातो. तो कसा तयार करत जातो ते आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आर अगेन क्लासिफाइड इन 2 टाइप्स. पी टाइप सेमीकंडक्टर अँड एन टाइप सेमीकंडक्टर. So semiconductor are classified in 2 types, intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. So intrinsic semiconductor are called as a pure semiconductor and extrinsic semiconductor are a impure semiconductor. So extrinsic semiconductor are again classified in 2 types, p type semiconductor and n type semiconductor. So first we are discussed what is mean by the intrinsic semiconductor. Intrinsic semiconductor. So intrinsic semiconductor is a pure semiconductor. So intrinsic semiconductor म्हणजे काय, तर intrinsic semiconductor consists of is a tetravalent atom. टेट्राव्हॅलेंट म्हणजे काय, तर टेट्राव्हॅलेंट म्हणजे असे ॲटम ज्याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण काय म्हणणार आहे टेट्राव्हॅलेंट ॲटम. सो टेट्राव्हॅलेंट सपोज हे तुमचं एक ॲटम आहे आणि या ॲटमच्या ही सपोज त्याची आउटर मोस्ट शेल आहे आणि या आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर आपल्याला माहित आहे की कुठल्याही ॲटमची जर आउटर मोस्ट शेल और आउटर मोस्ट ऑर्बिट जर कंप्लीट व्हायची असेल तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागतात, 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. तरच काय होणार आहे तुमची शेल कंप्लीट होणार. मग
हे जे सेमीकंडक्टर असतात तर ते काय करतात की आपल्या शेजारचा जो ॲटम आहे त्याच्याबरोबर जी आपली शेल असते आउटरमोस्ट शेल ते काय करतात शेअर करतात. आपली आउटरमोस्ट शेल 8 इलेक्ट्रॉन्सनं तो कंप्लीट करणार. मग त्याच्यानंतर काय झालं की याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले 8 इलेक्ट्रॉन झालेत. आता मग ज्या वेळेस आपण या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरला काय अमाऊंट ऑफ मध्ये ज्यावेळेस आपण त्याला हीट प्रोव्हाइड करणार, हीट प्रोव्हाइड केली की काय होणार त्याची ऑटोमॅटिकली कंडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार. मग त्यावेळेस काय होणार की सपोज याच्यामधल्या एका इलेक्ट्रॉनला ही म्हणजे यामध्ये ज्यावेळेस आपण हीट प्रोव्हाइड करू त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स काय होणार व्हायब्रेशन मुळे हीट प्रोव्हाइड झाल्यामुळे ते काय होणार याच्यातल्या जे कंडक्ट झालेले ॲटम्स आहे कंडक्ट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ती प्रिव्हियस जो बॉन्ड आहे ते प्रिव्हियस जो बॉन्ड शेअर केलेला आहे तो काय करणार तर रिलीज करणार आणि रिलीज केल्यामुळं तो प्रिव्हियस बॉन्ड पासून काय होणार फ्री होणार. प्रिव्हियस बॉन्ड पासून तो फ्री झाल्यानंतर त्या ॲटमला त्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणणार आहे फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि जिथं तो इलेक्ट्रॉन्स होता पण तो इलेक्ट्रॉन्स प्रिव्हियस म्हणजे तो काय आहे तो काय अजून एक इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा ॲक्सेप्ट करू शकतो कारण की आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागत आहेत तर 8 इलेक्ट्रॉन्स लागत आहेत. तर आणि आपला ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन्स काय झालाय फ्री इलेक्ट्रॉन झालाय त्याची एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तो काय करू शकतो ॲक्सेप्ट करू शकतो. याला काय म्हणणार आहे आपण होल. मग हे जे होल आणि हे इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामुळे इलेक्ट्रिक चार्ज आपला जो काय असतो तो काय होत असतो फ्लो होत असतो बिकॉज ऑफ दिस होल्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स. सो याला काय म्हणणार आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय तर इट इज अ ट्रायव्हॅलंट ॲटम. ट्रायव्हॅलंट ॲटम म्हणजे काय सॉरी टेट्राव्हॅलंट ॲटम. टेट्राव्हॅलंट ॲटम म्हणजे काय इट इज कन्सिस्ट ऑफ 4 इलेक्ट्रॉन्स इन अँड आउटरमोस्ट शेल. मग कोणत्याही शेल आउटरमोस्ट शेल जर तुमची कंप्लीट व्हायची असेल तर आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागतात तर 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. मग त्याच्यासाठी तो काय करणार आहे की आपल्या जे नियर बाय ॲटम्स आहेत त्याच्याशी तो काय करणार तो जी शेल आहे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करणार शेअर करणार. पण ज्या वेळेस आपण त्याला काय अमाऊंटमध्ये हीट प्रोव्हाइड करू हीट प्रोव्हाइड केल्यामुळं तो जो लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स असणार आहे तो काय होणार फ्री केला जाणार फ्री होणार. मग फ्री झालेला इलेक्ट्रॉन जो असेल त्याला आपण काय म्हणणार आहे फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि आपला जो ॲटम आहे तो काय होतोय की एक त्याला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स तो परत आणि काय करू शकतो स्वतःमध्ये ॲड करू शकतो. मग त्याला आपण काय म्हणणार आपण होल म्हणणार. here because of these free electrons and holes the charge are carried in an intrinsic semiconductor. So next is extrinsic semiconductor. Extrinsic semiconductor. Extrinsic semiconductor means the impure semiconductor. इम्प्युअर सेमीकंडक्टर. इम्प्युअर म्हणजे काय ज्या वेळेस आपण जे आपले इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असतात ते जास्त अमाऊंटमध्ये कंडक्टिव्हिटी त्यांची कमी असते ॲज कम्पेअर टू एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. मग एक्सट्रेन्सिक ज्यावेळेस आपण त्या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काय अमाऊंटमध्ये इम्प्युरिटी ॲड करतो त्यावेळेस काय डेव्हलप होतात तर एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. सो इम्प्युरिटी म्हणजे एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय असतात तर ते पेंटाव्हॅलंट और
trivalent, pentavalent atom or a trivalent atom. So extrinsic semiconductors are the pentavalent or a trivalent atom. So pentavalent means what? That it consists of 5 electrons in an outermost shell, and trivalent means it consists of 3 electrons in a outermost shell. So suppose this is our atom. हा एक आपला एक atom आहे आणि या atom suppose हा आपला pentavalent atom. So pentavalent atom मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? outermost shell मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. मग 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग याची ऑर्बिट कंप्लीट होते का? नाही हो कंप्लीट होत. मग हा काय करणार? जो आपला शेजारचा जो ॲटम आहे त्या ॲटम बरोबर काय करणार? आपली जो बॉन्ड आहे तो शेअर करणार. मग याच्यामध्ये याच्यामध्ये काय होतात तर शेवट जे लास्ट ऑर्बिट असते त्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 5 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि लास्ट ऑर्बिट जर आपल्याला कंप्लीट करायची असेल पेंटाव्हॅलंट ॲटमची तर काय किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स लागणार. याच्याकडे किती आहेत? 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग तो काय करणार? शेजारी जो ॲटम असणार आहे त्या ॲटमशी काय करणार? आपला बॉन्ड शेअर करणार. त्यावेळेस एक काय होणार? एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स परत रिमेन राहणार आहे, कारण की आपल्या ह्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत? 5 ॲटम्स आहेत. 5 ॲटम्स राहिल्यानंतर जो ॲटम ज्यावेळेस आपण ह्याला हीट प्रोव्हाइड करणार, जो ॲटम एक्स्ट्रा राहणार आहे त्याला काय म्हणणार आपण? फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याला काय म्हणणार? फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि ट्रायव्हॅलंट ॲटम मध्ये काय असणार आहे? तर 3 इलेक्ट्रॉन्स रिमेन्स असणार आहेत. आउटरमोस्ट शेल मध्ये किती असणार आहेत? 3 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. मग ते आउटरमोस्ट शेल मध्ये जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला सुद्धा किती? एक म्हणजे याने जरी दुसऱ्या ॲटमशी स्वतःशी जर बॉन्ड जरी शेअर केला तरी एक जी जागा आहे म्हणजे एक त्याच्यामध्ये अजून सुद्धा एक इलेक्ट्रॉनसाठी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनसाठी जागा राहते. मग त्याला काय म्हणणार आपण? होल. सो पेंटाव्हॅलंट ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? तर 5 इलेक्ट्रॉन्स असतात इन अँड आउटरमोस्ट शेल. आणि इन ट्रायव्हॅलंट ॲटम मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असतात. सो जो एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि ट्रायव्हॅलंट मध्ये जो एक इलेक्ट्रॉन्स अजून तो एक्स्ट्रा ॲक्सेप्ट करू शकतो त्या याला काय म्हणणार आपण? होल्स. सो दिस इज द ट्रायव्हॅलंट ॲटम आणि दिस इज द पेंटाव्हॅलंट ॲटम. सो इन एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर देर इज नो नीड ऑफ अँड एक्स्ट्रा म्हणजे जसं इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरला आपण हीट प्रोव्हाइड केल्यानंतर आपले इलेक्ट्रॉन्स फ्री होत होते आणि आपल्याला होल्स आणि इलेक्ट्रॉन्स मिळत होते, तसं एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टरमध्ये कोणतीही हीट न प्रोव्हाइड करता आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स आणि काय मिळत आहेत? होल्स मिळत आहेत बिकॉज ऑफ पेंटाव्हॅलंट अँड अ ट्रायव्हॅलंट ॲटम. सो दिस इज द एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. So these free electrons are nothing but the n-type semiconductor, and the holes are p-type semiconductor. म्हणजे जे ट्रायव्हॅलंट ॲटम असणार आहेत ते काय असणार? आपले जे ट्रायव्हॅलंट ॲटम आहेत ते म्हणजे काय असणार आहेत? आपले पी टाईप सेमीकंडक्टर विच कन्सिस्ट ऑफ अ होल. आणि जे एन टाईप सेमीकंडक्टर असणार आहे ते काय असणार आहेत? आपले पेंटाव्हॅलंट ॲटम्स म्हणजे काय असणार आहेत? आपले एन टाईप सेमीकंडक्टर विच कन्सिस्ट ऑफ अ फ्री इलेक्ट्रॉन्स. सो
Now we can discuss about the p-type semiconductor, difference between p-type semiconductor and the n-type semiconductor. P-type semiconductor and n-type semiconductor. So first point is p-type semiconductor is it is a trivalent atom. P-type semiconductor is trivalent atom and n-type semiconductor is the pentavalent atom. p-type जे सेमीकंडक्टर असणार आहे ते कशापासून तयार झालेले असणार आहे किंवा त्याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून ते काय आहे ट्रायव्हॅलेंट एटम पासून तयार झालेत आणि एन टाइप सेमीकंडक्टर हे पेंटाव्हॅलेंट एटम पासून तयार झालेले आहे. P stands for the positive and N stands for the negative. P type positive type semiconductor and negative type semiconductor. So next is in P type semiconductor holes are majority charge carrier. Majority charge carrier and n-type semiconductor consist of free electrons are majority charge carrier. म्हणजे p-type semiconductor मध्ये more number of holes are present in a p-type semiconductor and n-type semiconductor मध्ये more number of free electrons are present in a n-type semiconductor. In p-type semiconductor free electrons are minority charge carrier and in n-type semiconductor holes are minority charge carrier. p-type semiconductor are called as a donor atom. p-type semiconductor are called as a acceptor atom because it consists of holes, and n-type semiconductor are called as a donor atom. कारण की पेंटाव्हॅलेंट एटम कडे काय असतात तर एक फ्री इलेक्ट्रॉन्स असतो, तो फ्री इलेक्ट्रॉन्स तो डोनेट करू शकतो म्हणून त्याला काय म्हणणार आपण डोनर एटम. आणि याच्याकडे ट्रायव्हॅलेंट एटम असतो, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे एक्स्ट्रा ऍड करू शकतो म्हणून त्याला काय म्हणणार आपण ऍक्सेप्टर एटम. अँड द एक्झाम्पल ऑफ पी टाइप सेमीकंडक्टर आर ॲल्युमिनियम, boron, etc. are the example of the p-type semiconductor, and n-type semiconductor example is antimony is the example of the n-type semiconductor. So p-type semiconductor means positive type semiconductor and n-type semiconductor means the negative type semiconductor. So p-type semiconductor are made from the trivalent atom and n-type semiconductor are made from a pentavalent atom. Trivalent means असे ॲटम ज्याच्यामध्ये फक्त आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि पेंटाव्हॅलेंट ॲटम म्हणजे असे ॲटम ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. p-type semiconductor consist of holes are majority charge carrier, and in n-type semiconductor free electrons are majority charge carrier, and in p-type semiconductor free electrons are minority charge carrier, and in n-type semiconductor holes are minority charge carrier. आपला जो p-type semiconductor आहे हा कशापासून तयार झालेला आहे तर ट्रायव्हॅलेंट एटम पासून तयार झालेला आहे. त्यामुळे त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे तो एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो म्हणून त्याला काय म्हणणार आपण ऍक्सेप्टर एटम. आणि जो आपला n टाइप सेमीकंडक्टर आहे तो n टाइप सेमीकंडक्टर
कशापासून तयार झालं तर पेंटाव्हॅलंट ॲटमपासून तयार झालेला आहे आणि त्या पेंटाव्हॅलंट ॲटम म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये काय असणार आहे तर 5 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि ते 5 इलेक्ट्रॉन्सपैकी एक जो इलेक्ट्रॉन्स आहे तो काय असणार आहे फ्री असणार आहे, त्यामुळे तो इझिली काय करू शकतो एक इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणणार आपण डोनर ॲटम. And the example of p-type semiconductor are aluminum and boron, and example of the n-type semiconductor is an antimony. So in next video lecture we are discuss about the new point which is the p-n junction diode. Thank you.